दिसत आहे ना, अगदी मऊसूद आणि पेड्यासारखी बर्फी। ही आहे 1 वाटी मैद्यापासूनची खमंग गोडसर अशी बर्फी। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। 1 वाटी एवढा मैदा घेऊया। त्यानंतर मैदा जमून येण्यासाठी 2 चमचे बेसन टाकून घेऊया। त्यानंतर आता हे पॅनमध्ये छान असं भाजून घ्यायचे आहे। थोड्या प्रमाणात मैदा भाजून झाल्यानंतर आता 2 चमचे तूप टाकून घेऊया। आता हे छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। तुपाचा आणि मैद्याचा ना खमंग असा वास सुटलेला आहे। मैदा छान असा भाजून झालेला आहे। आता हा मैदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। इकडे साखरेचा पाक तयार करण्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी पाणी घेऊया। आता हे सर्व काही छान असं एकजीव करून घ्यायचे आहे। बर्फीला कलर येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। तुम्ही फूड कलरचाही वापर करू शकता। साखरेच्या पाण्याला छान अशी उकळी येत आहे। फ्लेवर येण्यासाठी आपण आता थोडीशी इलायची पूड टाकून घेऊया। त्यानंतर छान असं परत ढवळून घ्यायचे आहे। पाक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडासा साखरेचा पाक टाकून घ्यायचा आहे आणि गोळी तयार झाली की आहे नाही ते पाहायची आहे। पाक तयार झाल्यानंतर तो भाजलेला मैदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्सअप करून घ्यायचा आहे। टोपण किंवा हाताच्या सहाय्याने बर्फीचा आकार पाडून घेऊया। जर तुम्हाला याचे लाडू बनवायचे असेल तर तुम्ही लाडूही बनवू शकता। पेढ्याचा देखील आकार देऊ शकता। बर्फीवर छान असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। अशा प्रकारे मैद्याची बर्फी तयार झालेली आहे।